वर्धा शहर में भीमा कोरेगांव शौर्य दिवस के अवसर पर भव्य मोटरसाइकिल रैली और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। 1 जनवरी 1818 के ऐतिहासिक शौर्य को नमन करते हुए यह आयोजन सामाजिक समानता और आत्मसम्मान का संदेश देगा। भारतीय बौद्ध महासभा और सहयोगी संस्थाओं के संयुक्त तत्वाधान में यह आयोजन 1 जनवरी 2026 को किया जाएगा। दोपहर 1 बजे वर्धा के सिविल लाइन स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा से बाइक रैली शुरू होकर बौद्ध लॉन नालवाड़ी में समाप्त होगी। शाम 6 बजे बौद्ध लॉन में जल्लोष शौर्य दिवसाचा नामक संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होगा, जिसमें सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे अपनी प्रस्तुति देंगे। आयोजकों ने अधिक से अधिक संख्या में नागरिकों से इस कार्यक्रम में शामिल होने की अपील की है। संघ वाढवण्यासाठी ती लढाई होती, ती आपली स्वतःची स्वाभिमान जिवंत करण्यासाठी होती आणि ही लढाई 1 वर्षेस 55 ते 40 एक शिपाई एका वेळेस 55 लोकांसोबत ते 56 लोकांसोबत लढाई लढत होता, अशी ती लढाई होती। एका बाजूला फक्त 519 महासैनिक आणि 235 भारत सैनिक होते, तर दुसऱ्या बाजूला 30,000 पेशवे सैनिक होते। 30,000 पेशवे सैनिकांपैकी जसं त्यांना माहित पडलं की आपले सिद्धनाथ महार हे जे इंग्रजांच्या बाजूला उभे झाले, तर 2000 सैनिक तिथे जागा सोडून आपलं मैदान सोडून पहिलेच निघून गेले। आणि ही महाराजांच्या नावाने यासाठी जमा आहे की आपले जे सैनिक होते, जसे कॅप्टन फॅन्डिस महारेजिमेंटच्या नेतृत्वात होते, तर त्यांना घायल झाले। घायल अवस्थेमध्ये पुन्हा सैनिक तुटून पडले, त्यांना ते बाहेर काढलं। दुसरा जो नेता होता लेफ्टनंट चिमय्या, त्याचं पण सर वेगळं झालेलं आहे, धड वेगळं झालं होतं। त्यानंतर त्यांनी पुन्हा बंदूक आपल्या हातात घेतली, पुन्हा ती गन आपल्या हातात घेतली आणि तिसरे जे सद्यनायक महार होते, ती प्रत्येक सैनिकांना म्हणजे प्रत्येक पेशवे सैनिकांना खदेडून बाहेर लावत होते। तर अशा प्रकारची ही आणि दुसऱ्या बाजूला जे सेनापती गोखले होते आणि दुसऱ्या बाजूला प्लस 11 त्यांचे सेनापती होते। एवढे असून सुद्धा ते लोक माघारी निघून गेले, त्याला आपल्याला यश मिळवण्याची संधी मिळाली, अशी ही लढाई होती। आणि तेव्हापासून पेशवाई ही संपुष्टात आली आणि उरलेले पेशवे हे कानपूर जवळ वेंकटे या तहसीलमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसले, म्हणून कोणतेही हत्या झाली तर ते वेंकटेला गेले असे ते सांगत राहतात। 2026 ला नालवाडी इथे जो प्रतिकृती स्तंभ आहे त्याला मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। भीमा कोरेगाव जो पुण्याला जो स्तंभ आहे त्याला 208 वर्ष पूर्ण होत आहे, व जो नालवाडीचा जो स्तंभ आहे त्याला 8 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्त आम्ही भव्य मोटरसायकल रॅली ठेवलेली आहे। त्याच्यात 75 माजी सैनिक, 75 भिक्खू संघ व समस्त वर्धा जिल्ह्याच्या महिला व पुरुषांचा सहभाग आहे। तसेच संविधान ह्याची सुद्धा आयोजन केलेली आहे। ती रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिव्हिल लाईन इथून चालू होणार आणि ती बजाज चौक इथे जाणार। बजाज चौकापासून ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून ती आर्वी नाक्यावर जाणार। आर्वी नाक्यापासून ती धुलिवल चौकात येऊन नालवाडी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ती भीमा कोरेगाव शौर्य जो प्रतिकृती स्तंभ आहे त्याला मानवंदना देण्यात येईल। मानवंदना देण्यात आल्यानंतर तिथे संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याच्यात साजन बेंद्रे हा गायक येऊन आलेला आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रम खत्म केलेला आहे। कारण न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडे की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।